मधु, जय जरा. वहिनी, आजी, अरे कुठे आहेत सगळे? या ना लवकर. काय 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 झालं? सगळे कुठे आहेत? पटकन सगळे हवे तिथे आत्ताच्या आत्ता. कशासाठी पण? आजी कुठे? मला सगळे आत्ता इथे पाहिजेत. सरप्राईज. हसती ती म्हणजे काहीतरी गंमत आहे. काय काय आहे? ओम कुठे? ओम कुठे? ओम ढंढणा. रंग आवडला. रंग रंग मस्त आहे ना. केवढे गिअर आहे त्याला? 7 गिअर आहेत. 7 इकडे 3 गिअर्स आहेत आणि इथे 4 गिअर्स आहेत. बापरे. आणि इथे इथे पाण्याची बाटली ठेवायची. लांब जाता येईल. लांबवर जाता येईल वगैरे. अरे किती हलकी आहे माहितीये का? लाईट उचलून बघ. बघू बघू बघू. सावकाश सावकाश सावकाश. अरे खरंच हलकी एकदम. अप्रतिम. खायचं काय? लॉक नीट लावून ठेवा. भाड्याची अशी सायकल असली. लॉक पण चाललाय. हो बघा सायकल म्हणजे. अरे लग्नाच्या आधी तू 4 चाकी घेणार होतास ना? नाही काय, लग्नाचा खर्च खूप वाढतोय ना, माझ्या बजेटमध्ये 2च चाकं आली. बरं झालं, मला दूध आणायला उपयोग होईल ना. जा, मी घेऊन जाईन सायकल. हो, दूध बी आणायला देणार नाही मी तुम्हाला ही सायकल. मला हवी आहे कोर्टात ऑफिस मध्ये जायला एक्सरसाइज करण्यासाठी आणली आहे मी सायकल. ऑफिस मध्ये आणि सायकल? वा, हो का? छान दिसेल अगदी. काय झालं काके? अरे यार, त्याचं सुपरफास्ट काम निघलंय. अरे गेलो मॉल मध्ये, बघितली सायकल, पैसे दिले, घेऊन आलो. बरोबर. मला पण आता तुझी बघून ना मला पण एक घ्यावीशी वाटली. नाही तुम्हाला गरजच आहे त्याची. अरे हार तरी घालायचा होतास रे. मी सांगत होते त्याला, त्याने ऐकलं नाही माझं. माहितीये, विचार. घाई झाली होती, म्हटलं पटकन घेऊन जाऊया सायकल आणि तुम्हाला दाखवूया. अरे अरे काळजी करू नका, मी ते देवासाठी फुलं आणलेली आहेत. ते फुलं वाहा सायकलला आणि पूजा करा. घ्या. वा, घ्या. ए ओम, तू सायकल आणलीस ना, म्हणून मी तुझ्यासाठी एक स्पेशल प्रेझेंट आणलंय. माझ्यासाठी? हो, डोळे बंद कर. मज्जा मज्जा. वा, हात पुढे कर. अरे बाप, हो, काय आहे? काय आहे? काय? बघू बघू. ए बघू. अरे कोण आहे? अरे कमाल दिसते. अरे हे चल, हे बघू ना. फोटो. कोण आहे मुलगी? मला बघू. अरे ही तर बेबी नंदा. आओ, माझा फोटो आहे तो. बेबी प्रमिला. अरे आजी, तू काय हॉट दिसतीये शॉर्ट्स मध्ये वगैरे. कमाल. अरे हो, तर मी नुसती सायकल चालवत नव्हती, रेसेस जिंकायची पण. आणि आम्ही ना काही मैत्रिणी अशा सायकलवरच फिरायचो. आणि आम्ही जेव्हा सायकल स्टँडला सायकल लावायचो ना, तेव्हा एवढी गर्दी व्हायची आम्हाला बघायला. हे तर काहीच नाही. मी कॉलेजमध्ये असताना असा कॉरिडॉर मधून चालायला लागलो ना, की सगळ्या मुली बेशुद्ध पडायच्या. तुम्हाला बघून बेशुद्धच पडणार, दुसरं काय. आता काय आलं, नमस्कार करायचा. गंमत आहे, गंमत गंमत. चांगलं सरप्राईज आहे. मग गंमत आहे बघ. खूप मस्त सरप्राईज आहे, तुला खूप मस्त वाटणार आहे. फक्त लक्षात ठेव, सरप्राईज दाखवल्यावर लगेच एक्साइट होऊ नकोस. जरा कंट्रोल कर स्वतःला. ओके. पण तुला मज्जा येणार आहे. थँक्यू. येस, चांगलं सरप्राईज आहे ना. बघ बघ, तुझा सगळा थकवा निघून जाईल. चल चल चल. ओके. हा चल. मिटले चल. एक मिनिट. नाही थांब. मला सांग, हे किती आहेत? अगं बघितल्याशिवाय कसं कळणार आहे हे किती आहेत? तू लहानपणी खेळला नाहीस का आंधळी कोशिंबीर वगैरे?
अगं पण मी खोटं पण बोलू शकतो ना. मी आता विश्वास ठेव माझ्यावर जा आणि काय सरप्राईज आहे ते दाखव. ऐक हे किती आहे सांग. अगं काय हे हा निळा रंग आहे. जा आता लवकर मला सरप्राईज दे लवकर आता. ओके ठीक आहे. शांत आणि अजिबात एक्साइट व्हायचं नाहीये जास्त. शांत, डोळे मीट आणि उघडू नकोस. हो ग बाई तिथेच बस. गंमत येणार आहे तुला. तुला दिसतंय ना मी. नाही मला तुला काही दिसत नाहीये. तू शांतपणे तिथेच बस. आणि आता मी तुला डोळे उघडायला सांगणार आहे. त्यामुळे हळू डोळे उघड, मी सांगेन तेव्हा. ओके. हा राईट. हा 1 हा 2 हा 3 उघडू. काय कसं वाटतंय? कुठे काय मजा येते ना? अगं काहीतरी दिसल्याशिवाय कशी मजा येणार आहे? कुठून वरून येणार आहे का? अरे तू म्हणजे तू कुठे कुठे सरप्राईज आहे? अरे तुला तू इथे बस. हे बघ सरप्राईज आहे. मी केलंय सगळं मॅनेज. तू इथेच थांबा. मी लगेच आणते सरप्राईज. सरप्राईज आणते? हा मी आणते. तू इथेच थांब. पुन्हा डोळे मिटायचे? हा मिठू. हा थांब, उठू नकोस फक्त. मी आले. मधू पण नक्की आणणारच ना? हो मी आणते. आत येऊ नकोस. थांब जरा. हॅलो मिस्टर देशपांडे. गुड इव्हनिंग. मी अजित चौधरी बोलतोय. ओळखलत का तुम्ही मला? मी तुमच्या ऑफिसमध्ये आलो होतो त्या दिवशी आणि आपण राईट. हाव आर यू? आय एम गुड. थँक्यू. मिस्टर देशपांडे, सॉरी मी तुम्हाला इतक्या रात्री फोन करतोय, पण जरा काम होतं. मला तुमच्या NGOच्या बँक अकाउंटचे डिटेल्स पुन्हा एकदा द्याल का प्लीज? मी ते कागदावर लिहून घेतले होते, पण तो कागद कुठेतरी मिसप्लेस झाला माझ्याकडून, म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला. हा आणि काय झालं, मी माझ्या अमेरिकेतल्या काही मित्रांशी बोललोय आणि त्यांना तुमच्या संस्थेला डोनेशन्स द्यायची आहेत, म्हणून मी फोन केला होता. ओके. हे कुठलं? हा ATG सर्टिफिकेट का? बरं. हो चालेल ना. मग हे सगळे डिटेल्स तुम्ही मला मेल कराल का प्लीज? हा मी तुम्हाला माझा मेल ID SMS करतो ना. म्हणजे काय होईल की माझ्या मेलमध्ये सगळे डिटेल्स राहतील, म्हणजे मला तुम्हाला पुन्हा त्रास नाही द्यावा लागणार. ओके. थँक्यू मिस्टर देशपांडे. या. हो काहीतरी काय, मी काहीच करत नाहीये. तुम्ही इतकं मोठं काम करताय. प्लीज डोंट से दॅट. या बाय. अँड वन्स अगेन सॉरी. ओके. गुड नाईट. मी हे सगळं करतोय खरं, पण गौरी हे पॉझिटिव्हली घेईल ना? काय तू इथे आरशात काय बघत बसलीस? तू का आलीस तिकडून इकडे आत? नाही ग, ते किती घाण दिसतंय. कसं तरीच दिसतंय ते. खरंच विश्वास ठेव ना धना, खरंच खूप छान दिसतंय ते. नाही ग, आमच्या गावाकडच्या शेतात ती बुजगावणी असायची ना, तसं दिसतंय ते. तुला ना अक्कल नाहीये, खरंच अक्कल नाहीये तुला. हे मधू लवकर ग बाई. आले. नाही तू तिथेच थांब. आले मी, लगेच आले. चल ना धना, चल ना. मी नाही येणार. तुम्ही ना दोघेही तसलेच आहात. संसाराची मजाच घेता येत नाही यार तुम्हाला. खरंच गावठी आहात यार तुम्ही. गावठीच आहात. मला गावठी म्हणालीस ना, थोबड फुडीन मी तुझं. ठीक आहे, हे सगळं मी कोणासाठी करते? तुझ्यासाठी करते ना. तू माझंच थोबाड फोड. हा कॉन्फिडन्स जो दाखवतेस ना, तो त्याच्या समोर दाखव जरा प्लीज धना. ऐक माझा ऐक. तू खरंच खूप सुंदर दिसतेस, खूप दस्ता दिसतेस. माझ्यावर विश्वास ठेव. जयसुद्धा वेडा होणार आहे तुला बघून. बघ तू थांब इथे, मी त्याला घेऊन येते. आता इथून कुठे गेलीस ना तर तू आणि मी. थांब. मधू. मधू काय? अगो घाबरलो मी एकदम असं फटकन. मारते का मला? एकटा डोळे मिटून असं का घुसले म्हणजे? तू मला सांगितलं
सॉरी बरं आता खरंच सरप्राईज रेडी आहे. यावेळेला तुला असं नाही बसावं लागणार. चल लगेच तुला सरप्राईज दिसणार. चल, मी येणार नाही. मला दुखावलेस तू. ए, please. अगं, काय वेडी आहेस का? तुम्ही शिक्षक आहे. मला असं वेड्यासारखं बसवायला लावून हसती असून मारते म्हणून नाही येणार. नाही नाही हे बघ शिक्षकाला आवडेल असं सरप्राईज आहे मस्त. प्लीज सॉरी चल लास्ट टाइम मी आता डोळे मिटणार नाही. मी असाच येणार बघ. चल तू डोळे मिटून. तू काय वेडी आहेस? चल हा? कुठं घेऊन आलीस? गंमत आहे सांगितलं ना. हळू 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 चल. आमची खोली वाटते. हो तुमचीच खोल आहे. काय झालं? जरा थांबा तू असाच थांबा. मी डोळे सोडते ज्याच्याला पण डोळे उघडायचे नाहीये. तू इथेच थांब तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन येत. ही मुलगी घात करते यार. मी असंच थांबायचं. सरळ उभं राहायला चालेल का? हा सरळ उभा राहा. धना बाहेर चल. काय? असं काय करते चल ना. काय आवाज काढते तू? नाही काही नाही. ऐक 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 आता थोडं लेफ्टला सर. इथे 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 पडशील हळू. काय मला कळत नाही. दिसत नाही मला. अरे पण थांब ना तू जास्त हालचाल करू नकोस. आता सरप्राईज मिळणार आहे तुला. आणि 1 2 3 काय उघडायचं? हो डोळे उघड उजवीकडे बघ. अरे काय झालं? धना बरं नाही का? शाल वगैरे काय आलं? गार पडली सगळी बाजूला हो ना ते काढ. अगं धना काय? कमाल ना कशी दिसतीये? अगं धना कशी दिसते सांग ना. अगं धना तू एकदम म्हणजे बुजगवण्यासारखी दिसती ग. मी तुला सांगितलं की हिच्यामुळे मी असलं काहीतरी घाण घातलंय. किती गोड दिसतीये तू. किती गोड दिसते आई आपली. अगं मी किती दिवस झाले आग्रह करतोय माझा ऐकत नाही. तू सांगितलेलं बरोबर लगेच ऐकलं. लगेच ऐकलं असं म्हणायचंय तुला? वेड आहेस का? किती वेळ लावलाय तुला माहिती? किती वेळ तिच्या बागे बागे करत होते सारखं आपलं गुरुजी चिडतील. अवघड रे हिला पटवणं. अगं चिडतील काय? गुरुजी प्रेमात पडली तुझ्या डुडू. किती गोड दिसते बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज का आणली असतील सायकल? काढली म्हणजे माझी सायकल आहे. मी कुठे ठेवू शकतो? अगं बाहेर मला ठेवायला टेन्शन आलं. उगाच कोणी घेऊन गेलं तर. हो प्लीज आता अति होतंय बरं का. अति काय होतं यार? माझी सायकल. तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मस्त घासून पुसून चकचकीत करा. येस. मी येणार आहे आज ऑफिसला. एक मिनिट. तुझा काय संबंध? मी तुला देणारच नाहीये सायकल ही. 1 मिनिट मी आजीला सांगेन तू मास करतोयस म्हणून. अरे पण काय प्रॉब्लेम काय तुला? मला नाही द्यायची. नवीन आहे माझी सायकल. मला नाही देणार सायकल. तर तू ना माझ्याकडे दुसरं काहीही माग पण सायकल नको प्लीज. का पॉझिटिव्ह होतोयस रे? अरे येस आपली सायकल आहे. आपली सायकल आहे. नवीन सायकल आहे. प्यारी सायकल आहे. तुला माहितीये काय? काल ना मला रात्री झोप येत नव्हती म्हणून मी थोड्या वेळ गच्चीवर गेलो होतो. थोड्या वेळाने आलो खाली तर आजी आली होती या खोलीत आणि ती असं सायकलवरनं हात फिरवत होती. हो तिला आठवले असणार तिचे पूर्वीचे दिवस. तिचे मित्र मैत्रिणी सायकलवरची धमाल. कुठे असतील ना ते सगळे लोक? काय माहिती जाम नॉस्टॅल्जिक झाली होती. यार काय भारी आहे ना आजी. म्हणजे तेव्हा असं सायकल वरून वगैरे जायचं कॉलेजमध्ये म्हणजे काय धाडसी बाई असेल ना एकदम. अरे धाडसी आहेच. तिच्या मुलांनी तिला टाकलं तरी जगण्याची काय जिद्द आहे तिच्यात. आजी कोणाची आहे? 1 मिनिट. मला काय म्हणालास? मी जर का सायकलला हात लावला नाही तर तुम्हाला काय वाटेल ते देशील? अरे काय वाटेल ते देईन. सायकलला नाही हात लावायचं. जाऊ दे नको. तुला जमणार नाही मी मागेन ते द्यायला. अरे ओम चौधरीचा शब्द आहे. आपण एकदा दिला की दिला. हा चॅलेंज. आपलं चॅलेंज. आपण चॅलेंज घेतलं की घेतलं. बघ अरे बोल ना. बाबांना स्पर्श करून दाखव. चॅलेंज आहे. ह्याला काहीच अर्थ नाही. ह्याचा आणि त्याचा काय संबंध आहे? चॅलेंज मी दिलंय. बघ आता तुला काय म्हणजे. हे जरा जास्त होत आहे. एक मिनिट जास्त वगैरे काय नाही. तुम्हाला प्रॉमिस केलंय तू बाबांना स्पर्श करून दाखवणार. हा म्हणजे मी त्यात
काय करू शकतोस ग, पण कशाला ना म्हणजे. येस येस येस, मी तुला सायकल कधीच हात लावणार नाही, मला बाकी काही नको आहे. तू एवढं करून दाखव. हा चॅलेंज येस 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 येस. ठीक आहे यार, ठीक आहे, मी करू शकतो, पण आजच करायला पाहिजे असं काय नाही. आता ठरलं, तू चॅलेंज घेतलेस. तू आज ऑफिसला जायच्या आधी बाबांना स्पर्श करून निघणार बाय म्हणून. गुड मॉर्निंग आजी. अरे गुड मॉर्निंग. ये ये ये. टी फॉर यू. थँक्यू. आणि तू? थँक्स, माझी कॉफी झाली. काय खुश दिसतोस. येस. काय झालं? आजी सांगेन, कोणालाही सांगणार नसला तरच. ओके, नाही सांगणार. काय आजी, गौरी एका NGO करता काम करते. हो, ईशा गेली होती ना तिला भेटायला, सांगितलं तिने मला. आजी, त्या NGOच्या अकाउंटमध्ये त्यांचे डोनर्स काही फंड्स ट्रान्सफर करणार होते आणि त्याच्या भरोशावर गौरीनं मोठमोठ्या ऑर्डर्स प्लेस केल्या. म्हणजे मुलांकरता स्टेशनरी आयटम्स, खुर्च्या, टेबल्स, शिक्षकांकरता कपाट वगैरे वगैरे. पण त्या डोनर्सनी फंड्स ट्रान्सफर केलेच नाहीत. म्हणजे झालं असं की सामानाची डिलिव्हरी झाली आणि अकाउंटमध्ये पैसेच नाही. मग काय, त्या सप्लायर्सनी बिल्स पाठवली मोठमोठ्या रकमांची. आणि ते लोक कसे असतात तुम्हाला माहितीच असेल. ते त्यांच्या पैशासाठी हिच्या मागे लागले असतील ना. एक्झॅक्टली. हे जेव्हा मी ऐकलं ना, तेव्हा मी काय केलं, माझ्या USच्या अकाउंटमधनं थोडेसे फंड्स गौरीच्या NGOच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले. आता ती पेमेंट्स करू शकते. बरं केलंस, बरं केलंस. तिला जेव्हा कळेल तेव्हा तिला किती आनंद होईल ना. आय जस्ट होप की माझा हेतू कळल्यावर निदान ती माझ्याशी बोलायला तरी तयार होईल. म्हणजे मग मी तिला कन्व्हिन्स करेन की ओमच्या लग्नाला मी आणि तिनं एकत्र हजर राहणं कसं आवश्यक आहे ते. एकत्र? अरे बापरे, प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम कसला? अरे तुम्ही ओमच्या लग्नात त्याचे काका आणि काकू म्हणून उभे राहणार आहात. अरे आपण त्या ईशाच्या घरी सांगून बसलोय ना की तू त्याचा काका आहेस. हो, हा विचारच केला नाही मी. मग आणि तसं असेल तर गौरीला आपल्याला हे सगळं नाटक सांगावं लागेल ना. आणि तिला ते पटलं नाही तर. ओम दादा चहा. हे बघ, हे पाहतेस का तू ईशा? हे काय झालंय? हा, चांगलं नाही ना दिसत. मी तरी मधुला सांगत होते हे चांगलं नाही दिसणार, पण तिनं ऐकलंच नाही. घालायला लावलं. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. सॉरी सॉरी काय करतेस वेडे? छान दिसतंय. तुम्ही चिडला नाहीत ना माझ्यावर? मी कशाला चिडेन? नाही, मला गुरुजी हो म्हणले म्हणूनच घातलंय मी हे. वहिनी ऐका, प्रत्येक वेळेला सगळ्यांची परमिशन विचारायची काही गरज नसते हो. तुम्हाला जे आवडतं, जे योग्य वाटतं ते केलंच पाहिजे तुम्ही. आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं की नाही हे घालून? हो, अहो ते साडी नेसताना इतका त्रास व्हायचा ना, म्हणून मग मला मधू म्हणली हे घाल. झालं. काय म्हणाले ईशा आता? सगळ्यांची परमिशन काढायची गरज नाही, तुला आवडतं ते करायचं. सतत घाबरायची गरज नाहीये. तू अशी जर घाबरलीस ना तर येणारा बाळ सुद्धा घाबरट होईल. चालणार आहे? नाही, ते नाही होणार. अहो गुरुजी त्याला रोज शौर्य कथा ऐकवतात, कसं होईल ते घाबरट? शौर्य कथा. अरे ओम्या, अरे तू आहेस. ओम्या, आपण एक डिसिजन घेतला. काय रे? मी पण सायकल घेऊन टाकणार. वाव, ग्रेट. लगेच घेऊन टाका. नाही नको नको. तू सायकल घेऊन काही उपयोग होणार नाही. पैसे फुकट जातील रे. हा, ते पण बरोबर आहे. हो, उगाच तुम्ही 2 दिवस सायकल चालवणार, अंग दुखतोय म्हणून 4 दिवस घरात बसणार, त्यापेक्षा कशाला ना. असं करा चेष्टा करा माझी. पण आपलं पण ओपन चॅलेंज आहे. तुमच्या सगळ्यांच्या पेक्षा फिट होऊन दाखवतो की बघा. बघाच तुम्ही. वा वा, मस्त. दॅट्स द स्पिरिट. दॅट्स द स्पिरिट. दॅट्स द स्पिरिट. ओमने पण एक चॅलेंज घेतलंय. दॅट्स द स्पिरिट. कसं काय मी काय चॅलेंज घेतलं? अरे तू नाही का मगाशी म्हणालास ऑफिसला जायच्या आधी बाबाला हाय करतो आणि मग त्याला स्पर्श करतो.
नाही आणि ओम्यानं जर चॅलेंज घेतलं असेल ना तर तो कम्प्लीट करेल, नक्की करेल. नाही मला काय वाटतंय हे प्रत्येकाला नाही जमत हो. चॅलेंज लेना भार एक के बस के बात एक मिनिट ओम्याबद्दल असं नको म्हणूस. तो चॅलेंज घेतलं ना की तो ते पूर्ण करतो. एक मिनिट ईशा प्लीज मला कमी लेखू नकोस. मी चॅलेंज घेतलं तर मी पूर्ण अरे करू. प्रॉफिट नकोस. कमी लेखण्याचा प्रश्न नाही जमत काही लोकांना. तू करू शकतोस तू. हा बघ आता मी चॅलेंज घेतलंय ना मी करणार पूर्ण. त्यात काय एवढं. बघा अरे तू करणार म्हणजे काय. कामात आहे तो नंतरचं. नाही कामात आहात तुम्ही. हो कामात आहे पण काय झालं काही काम होतं का. नाही माझं नाही हे ओमचंच काम होतं. ओमचंच काम होतं. नाही हे माझं काम म्हणजे हेच दिसला नाहीस कुठे घरात त्यामुळे बाकी काही नाही. अरे आय एम सॉरी जरा थोडा प्री ऑक्युपाईड आहे. काय झालंय अरे आपला सागर आहे ना त्याच्या इन्स्टिट्यूट वाल्यांना माझे काही फाइंडिंग्स हवेत रिसर्चचे फाइंडिंग्स आणि मला आठवतच नाहीये कुठल्या फोल्डरमध्ये मी सेव्ह केलेले आहेत ते. म्हणजे मगापासून मी शोधतोय कुठल्या नक्की फोल्डरमध्ये मी सेव्ह हे काय काय झालं. हे सर्च कर ना. सर्च कर ना. काय 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 सर्च कर फोल्डर्स. हे कर ना. हा हे मिळालं नाही हे कळत नाही सापडतच नाहीये का. ठीक आहे. काही नाही अरे हे घरी काय कोणी नव्हतं. नाही हे ही मला म्हणाली की खूप दिवसात तुझ्याशी गप्पा नाही झाल्यात तर स्पर्श करून ये. हे बाय म्हणून ये. आता ऑफिसला चाललो होतो आम्ही तर यू कॅरी ऑन. तर आल्यावर कळलं तू फोल्डर शोधतोयस. यू कॅरी ऑन. येतो मी. बाय बाय. ओके बाय. मी बाय 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 बाय.